श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे मंगळवार, दिनांक आहे 6 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे 2026ची पहिलीच अंगारकी चतुर्थी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते, परंतु ज्या दिवशी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की एका अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने वर्षभरामध्ये ज्या संकष्टी चतुर्थी आहेत त्यांचं फळ हे प्राप्त होते. तर पहा, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि अंगारकी चतुर्थी ही 6 महिन्यातून एकदा येत असते. म्हणजेच दरवर्षी दोनदा अंगारकी चतुर्थी योग हा येत असतो आणि हा नवीन वर्ष लागल्यापासूनचा हा पहिला जो अंगारकी योग आहे तर तो जुळून आलेला आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. गणपती बाप्पांची या दिवशी पूजा अर्चा करून आपण जर व्रत केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीला जर केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि घरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पैसा येऊ लागतो. आपल्या घरातील आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊ लागतात. शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल. त्याचबरोबर तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरपूर अशी प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, ही अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे तर तिची सुरुवात जी आहे तर ती 5 जानेवारीला रात्री उशिरा होणार आहे आणि 6 जानेवारीला ही जी चतुर्थीची समाप्ती आहे तर ती रात्री 11:50 होणार आहे. त्याचबरोबर या दिवशीची चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती असणार आहे 8:55 हा चंद्रोदय होणार आहे. आणि बघा, प्रत्येकाच्या शहरानुसार जो चंद्रोदय आहे तर तो वेगवेगळा असतो. तर तुम्ही पंचांगामध्ये पाहू शकता की तुमच्या शहरामधला जो चंद्रोदय आहे तर तो कधी होणार आहे ते. तर मंगळवार हा पूर्ण दिवसच अंगारक योग संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे हा पूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जाणार आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ मानली जाणार आहे. त्यामुळे या दिवशी ग्रहांची स्थितीसुद्धा खूप चांगली असणार आहे. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग हे 2 योग जुळून येत आहे. या योगामध्ये आपण कोणतीही पूजा करतो, कोणतीही कार्य करतो तर ते अगदी सफल होत असते. मंगळ आणि चंद्र हे अतिशय महत्त्वाचे ग्रह आहेत आणि त्यामुळे ज्यांच्या राशीमध्ये मंगळ आहे त्यांना हा दिवस अतिशय महत्त्वाचा जाणार आहे. तर पहा, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही. तर या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्ता उठून स्नान करायचं आहे. या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्याचबरोबर दिवसभर उपवास करणं, दिवसभर गणपती बाप्पांचा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊनच आपला उपवास हा सोडायचा आहे. तर या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. तर तुम्हाला या दिवशी तामसिक भोजन, मांस, मदिरा, मच्छी यासारख्या गोष्टींचं सेवन करायचं नाही. तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी शेंदूर अर्पण करायचं आहे. तसेच 21 दुर्वांची जोडी, लाल रंगाचं जास्वंदीचं फूल हे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. जेवढं जमेल तेवढं तुम्हाला या दिवशी सेवा ही गणपती बाप्पांची करायची आहे. तसेच या दिवशी जर तुमची कामं अडकलेली असतील, कर्जाचा त्रास असेल तर काही उपाय तुम्ही करायचे आहेत. तर कर्जाच्या पासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर पहा, तुम्हाला जर नोकरी प्राप्त करायची असेल तर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी ही लाल धाग्यामध्ये बांधून गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये अर्पण करायची आहे. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
तर आपल्याला हा जो मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रभावी उपाय मसूरच्या डाळीचा हा सुद्धा या दिवशी करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये सुद्धा भरपूर अडीअडचणी असतील, समस्या असतील, त्या दूर होण्यासाठी किंवा तुमच्या खूप कष्ट मेहनत करत आहात, परंतु तुम्ही कष्ट मेहनत केलेली तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही किंवा तुमची कोणतीही इच्छा आहे पूर्ण होत नसेल. तसेच आपल्या आसपास असे काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात की त्यांना आपल्याला आपल्या कोणत्याही गोष्टी चांगल्या झाल्या किंवा आपलं चांगलं झालेलं हे देखवत नाही आणि त्यांना त्रास होतो आणि अशी व्यक्ती आपल्यावर जळत असते आणि ज्यावेळेस अशा व्यक्ती आपल्यावर जळतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते, तर अशा व्यक्तीमुळं आपल्याला काही दोष देखील लागले जातात. तसेच या शत्रूंचा नाश होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तर अशा वेळेस तुम्हाला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं. कारण ह्याच्या काही विशिष्ट तिथी असतात. या विशिष्ट तिथींवर जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस काही अशा विशिष्ट तिथी असतात त्यावेळेस असे काही प्रभावी उपाय हे करायचे असतात. तर पहा, आपल्याला आपल्या घरातील ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर यातला हाच जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो मसूर डाळीचा उपाय. तर मसूर डाळ ही मंगळ ग्रहाशी संबंधित आहे, म्हणूनच मंगळवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तसेच अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी येते आणि ज्याचा ग्रहामध्ये मंगळाचा दोष आहे, म्हणजे मंगळ ग्रहाचा दोष असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामधला मंगळाचा जो प्रभाव आहे तर तो कमी होतो. आता बघा हा उपाय कसा करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी जर तुम्हाला लाल कपडे परिधान करणे शक्य असेल तर तुम्ही लाल कपडे परिधान करा. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करा. गणपती बाप्पावर तुम्हाला या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. तर या पद्धतीने गणपती बाप्पांचा जो अभिषेक आहे तो करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे. 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा शेंदूर घ्यायचा आहे. 1 वाटी मसूरची डाळ तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक लाल तुकडा जो आहे कपड्याचा तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. उद्या तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी हा उपाय करा किंवा संध्याकाळी करा, कधीही केला तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, तो लाल कलरचा कपडा जो आहे तर तो गणपती बाप्पासमोर तुम्हाला अंतरवायचा आहे. त्यावरती शेंदूर टाकायचा आहे. त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि माझ्या घराची प्रगती होऊ दे, माझ्या घरामधील पैसा टिकून राहू दे, त्याचबरोबर माझ्या जे काही शत्रू असेल त्या शत्रूचा नाश होऊ दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि नंतर तुम्हाला ती मसूर डाळ जी आहे तर ती त्या कपड्यावरती तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या कपड्याची एक पुरचुंडी बांधायची आहे, म्हणजेच त्याचं एक गाठोडं तयार करायचं आहे, म्हणजेच काय एक पोटली तयार करायची आहे. त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. त्यानंतर तुम्हाला ती जी पुरचुंडी आहे आपण मसूर डाळीची बांधलेली ती काय करायची, उचलायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही लटकवू शकता किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता. तर असा हा उपाय केल्यामुळे पहा, आपले जे काही शत्रू असतात तर त्यांच्या बुद्धीमध्ये बदल होतो किंवा त्यांचे वर्तन हे सुधारते आणि आपल्याला त्रास होत नाही. पैशासंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो तुमच्या नशिबाचे ताळे उघडू शकतो, असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. तर पहा, हा उपाय करत असताना तुम्हाला ती पुरचुंडी जी आहे मसूर डाळीची तर ती तुम्हाला रात्रभर, दिवसभर तुमच्या गणपती बाप्पांपाशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती मुख्य दरवाजावर अडकवायची आहे किंवा मग पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.